एज्युकेशनल थिंकर्स इन इंडिया. भारतातील शैक्षणिक विचारवंत कोण कोण होते ते include philosophers like Rabindranath Tagore, Swami Vivekananda, Mahatma Gandhi, and Sri Aurobindo, and the founders of classical schools of philosophy like Patanjali, Jaimini, and Kapila. Their ideas form the basis for various educational approaches, from traditional systems rooted in philosophical to modern schools that incorporate principles like holistic development, critical thinking, and practical learning. जी काय ट्रॅडिशनल पारंपरिक शिक्षण पद्धती होती त्याच्यापासून हटके अशा आयडियाज वर व काही तत्व फिलॉसॉफी व मॉडर्न स्कूल्स ज्यांची की तत्व काही होती तर संपूर्ण किंवा सर्वांगीण विकास, क्रिटिकल थिंकिंग आणि प्रॅक्टिकल लर्निंग वरती जे की आपल्या रिअल लाईफला अटॅच असेल असे फिलॉसॉफी असणारी व त्या आयडियाजवर बेस असणारे स्कूल्स चे फाउंडिंग म्हणजेच स्थापना या एज्युकेशनल थिंकर्सने केली. मॉडर्न इंडियन एज्युकेशनल थिंकर्स like Rabindranath Tagore advocated for a holistic and creative approach, often critical of the British era education system, and established a unique educational institution at शांतिनिकेतन. शांतिनिकेतन येथे रवींद्रनाथ टागोरांनी एक विशिष्ट व वेगळे हे ब्रिटिश काळातील शैक्षणिक व्यवस्था वसवताना त्याच काळामध्ये शांतिनिकेतन येथे एक संस्था उभारली जी सर्वांगीण विकास व एक सर्जनशील अप्रोचने डेव्हलप होईल. स्वामी विवेकानंदा बिलिव्ड इन अ सिस्टम, ते अशा व्यवस्थेवर विश्वास होता त्यांचा की दॅट डेव्हलप्स द इंडिव्हिज्युअल होलिस्टिकली टू इनेबल देम टू कॉन्ट्रीब्यूट टू सोसायटी. म्हणजे स्वामी विवेकानंदांना अशा व्यवस्थेवरती विश्वास होता की जे विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करून त्याला या क्षमता प्रदान करतील की अशा क्षमतांना मिळवून तो समाजासाठी काहीतरी कॉन्ट्रीब्युशन देईल. एम्फसायझिंग द डेव्हलपमेंट ऑफ कॅरेक्टर, इंटेलेक्ट अँड फिजिकल बॉडी. म्हणजे त्याचं जे काही चारित्र्य, बुद्धिमत्ता आणि शारीरिक मजबूती यावरती किंवा यांच्या विकासावरती त्यांनी एम्फसायझिंग म्हणजे फोकस म्हणजे विशेष लक्ष दिलं. महात्मा गांधी कॅम्पियन्ड नई तालीम बेसिक एज्युकेशन which focused on holistic development, body, mind and spirit through craft-based hands-on learning that was self-reliant and connected to Indian culture. म्हणजे महात्मा गांधींनी नई तालीम जे की सामान्य बेसिक सर्वसामान्य एज्युकेशन ही कॉन्सेप्ट आणली आणि त्यामध्ये विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास ही त्याची शरीर, मन यावरती फोकस देऊन जे काही त्यांना हातकारिगिरी त्यासोबतच हँड्स ऑन लर्निंग म्हणजे प्रॅक्टिकल लर्निंग जे की आपल्या आणि स्वावलंबी शिक्षण हे त्यांनी त्यांच्या फिलॉसॉफीमध्ये ॲड केलं. त्यासोबतच जे काही ते शिक्षण घेतील आणि त्याचा वापर करतील त्याला इंडियन
कल्चरसोबत अटॅच करून कनेक्ट करून त्यांनी ते ठेवलं. श्री अरविंदो proposed an integral yoga and education system that aimed for a perfection of man through a harmonious development of the physical, vital and mental aspects. श्री अरविंदो यांनी अशा प्रकारचं व्यवस्था, शिक्षण, शैक्षणिक व्यवस्था इंटेग्रल योगा, जे पतंजलीचे योगा होतं तर ते योग आणि शिक्षण हे यातून यांचं संमिश्रण करून एक परफेक्शन ऑफ मॅन असं संमिश्रण मिळून एक विद्यार्थी परफेक्ट एकदम निष्णात झाला पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केला. क्लासिकल इंडियन philosophical schools. These systems of thought have influenced education for centuries and were found by specific sages. म्हणजे काय, क्लासिकल हे आपलं जुनं जे काही पारंपरिक आणि सर्वात जुनी जे काही भारतीय शैक्षणिक तत्त्वज्ञान होतं त्यावरती बेस्ड अशी स्कूल्स, याच्यामध्ये जे काही मांडलं तर हे शिक्षण व्यवस्था ही ऋषीमुनींच्या काळातील आहे. सम्यख्या founded by Kapila based on a dualistic philosophy of matter, Prakriti and spirit, Purusha. Yoga founded by Patanjali, focusing on meditation and mental discipline to achieve liberation. Liberation means स्वातंत्र्य. Nyaya founded by Gautama, emphasizing logic, reasoning and epistemology. एपिस्टेमॉलॉजी म्हणजे सुरुवात, त्याची ओरिजिन कुठं झाली काय. नंतर लॉजिक, रिझनिंग, त्याचं कारण काय, हे कारण शोधण्याचं काम. वैशेषिका founded by Kanad, based on the atomic theory and materialistic view of the world. कनाद महर्षींनी ते ॲटॉमिक थेरी मांडली. नंतर मीमांसा, पूर्वमीमांसा founded by Jaimini, focused on the interpretation of Vedic rituals. जे काही वेद आहेत त्यांचं इंटरप्रिटेशन कसं करायचं ती पूर्वमीमांसा शिकवलं. आणि उत्तरमीमांसा वेदांत founded by Vyasa, focusing on the philosophical teaching found in the Upanishads. वेदांतामध्ये काय तर जसं पूर्वमीमांसामध्ये वैदिक रिच्युअल्सचं इंटरप्रिटेशन शिकवलं जातं, तर वेदांतामध्ये व्यास ऋषींनी म्हणजे काही उपनिषदाची लेसन आणि टीचिंग आणि त्याची काही फिलॉसॉफी आहे तर त्याच्यावरती त्यांनी भर दिला. मॉडर्न स्कूल्स इन्स्पायर्ड बाय एज्युकेशनल फिलॉसॉफी. आजच्या काळामध्ये असणारी जे काही मॉडर्न स्कूल्स आहेत, आधुनिक शाळा म्हणू आपण त्यांना, जे की एज्युकेशनल फिलॉसॉफीने चालतात, त्या कोणकोणत्या तर some modern schools actively incorporate these principles into their curriculum, such as those focus on critical thinking, project-based learning, and experiential learning. Schools like Sapphire International Schools and Townsbridge School are cited as examples of the schools that are focusing on the student empowerment, critical thinking, and holistic development. Okay.